नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर आपलं चॅप्टर जे सुरू आहे तर त्या चॅप्टर मध्ये नफा तोटा सुरू आहे. आता नफा तोटा घेणार आपण. नफा तोटा. आता या नफा तोट्यात मी आपला प्रकार नंबर सुरू आहे 11. आणि प्रकार नंबर 11 तो आपण या व्हिडिओमध्ये. चला, आता प्रकार नंबर 11 मध्ये पहिलं गणित घेणार. आता इथं काय म्हणते लक्ष द्या. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 20% सूट देतो, तरी सुद्धा त्याला 12% नफा होतो. जर कपाटाची छापील किंमत 2800 रुपये असल्यास कपाटाची खरेदी किंमत किती? आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपल्याला खरेदी किंमत जर काढायची असेल तर सर्वात पहिले नफ्याचा विचार करायचा, सूट नंतर घ्यायची. जसं की आता बघा, छापील किमतीवर नफा किती झाला? 12%, म्हणजे इथे येणार 112. बरोबर. समोर सूट दिली 20, म्हणजे इथे येणार 80. तर 2800 वर किती? याचा टिपा गुणाकार केला. 2800 गुणेला 80 भागेला 112. दोन्हीकडे 4 4 न भाग जाते, देऊन टाका. 4 1 4, 4 2 8, उरले किती? 3. 4 8 32, इथं 4 2 8, इथं बघा 28 1 28, 28 1 28, म्हणजे आता 20 वर 2 शून्य लावून टाका, म्हणजे उत्तर येणार आपलं 2000 रुपये. चला, दुसरं गणित काय म्हणते. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 10% सूट देतो, तरी सुद्धा त्याला 8% नफा होतो. जर कपाटाची छापील किंमत 2400 रुपये असल्यास खरेदी किंमत किती? मग आता सरळ सरळ बघा, इथं 8% नफा म्हणजे 108. 108 वर 10% सूट दिली म्हणजे हे झाले 90. तर 2400 वर किती? किरवा गुणाकार करायचा. 2400 गुणेला 90 लागेला किती? 108. जसा जिथं भाग जाते तसा भाग देऊन टाका. बघा, 9 1 9, 9 1 9, उरला 1, 9 2 18, 12 1 12, 12 2 24. या 200 वर हे 10 टाकून द्या, म्हणजे सरळ सरळ उत्तर येणार 2000. चला, समोरचं गणित काय म्हणते लक्ष द्या. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 20% सूट देतो, तरी सुद्धा त्याला 16% नफा होतो. जर कपाटाची छापील किंमत 870 रुपये असल्यास खरेदी किंमत किती? आता इथं काय करायचं बघा, 16 म्हणजे सरळ सरळ 116. 116 वर 20 कमी म्हणजे किती आले? 80. तर 870 वर किती? किरवा गुणाकार करा. 870 गुणेला 80 भागेला येणार 116. बघा, 4 न भाग दोन्हीकडे जाते, जसा भाग जाते तसा देऊन टाका. 4 1 4, 4 2 8, इकडं 4 1 4, 4 2 8, उरले किती? बरोबर आहे, 3 उरले. मग 4 9 36. आता इथं भाग जाणारी कोणती संख्या नाही आहे, हे डायरेक्ट डायरेक्ट इकडे जाईल. म्हणजे याचा अर्थ असा होणार, सरळ सरळ 9 1 9, 9 3 27, एक स्थानी 7 आले म्हणजे 29 1 29, 29 3 87. हे 0 वर लावा. 3 2 6, वर हे डबल शून्य टाकून द्या, म्हणजे उत्तर येणार 600 रुपये. चला, समोरचं गणित काय म्हणते. प्रकार नंबर 12 मध्ये एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 20% सूट देतो, तरी सुद्धा त्याला 20% नफा होतो. जर कपाटाची खरेदी किंमत 1200 रुपये असल्यास कपाटाची छापील किंमत किती? आता बघा, पहिले दिलं होतं छापील किंमत, काढायची होती खरेदी किंमत. आता दिलेली आहे खरेदी किंमत, काढायची आहे छापील किंमत. आता त्यावेळेस काय करायचं, छापील किंमत काढायची म्हणजे पहिले सूट घेणार. मग सूट किती आहे? 20%, म्हणजे उरले तुमच्याकडे 80. 80 वर 20% नफा म्हणजे 120. तर 1200 वर किती? किरवा गुणाकार करा. 1200 गुणेला 120 भागेला 80. 0 0 कट. मग 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 2 1 2, 2 6 12, साइन 3 18, वर डबल शून्य टाकून द्या. उत्तर किती येणार? 1800. चला, दुसरं गणित काय म्हणते लक्ष द्या. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 20% सूट देतो, तरी सुद्धा त्याला 16% नफा होतो. जर कपाटाची खरेदी किंमत 600 रुपये असल्यास कपाटाची छापील किंमत किती?
आता बघा सूट किती आहे, 20 कमी म्हणजे 80 वर 116, तर 600 वर किती, तिरपा गुणाकार केला, 600 गुणेला 116 भागेला 80, 0 0 कट, 4 न भाग इकडे पण जाते इकडे पण जाते, लिहून टाका, 4 1 4 4 दोन्ही 8, 4 1 4 4 दोन्ही 8, उरले किती 3, 4 9 36, बे 1 बे, बे 3 6. आता बघा सरळ सरळ गुणाकार करायला राहिलेल्या संख्येचा, 9 3 27, हातचा आले 2, 3 दोन्ही 6, 6 2 8, हे 1 0 लावून टाका, उत्तर किती येणार 870. चला आता प्रकार नंबर 13. प्रश्न काय म्हणते, एक वस्तू 157 रुपयाला विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 226 रुपयाला विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता इथं काय झालं, इथं सांगितलं जेवढा तोटा, इथं करा नफा. आता लक्ष द्या, जेवढा म्हणल्यानंतर कधीही आपण इथं टाकणार 1 आणि त्याच्या दुप्पट नफा म्हणजे इथं टाकणार 2. बघा आता जेवढा म्हणल्यानंतर किती टाकणार 1 आणि दुप्पट नफा म्हणल्यानंतर 2. जसा प्रश्न सांगितलं तसं करायचं. आता बघा हे 157 रुपयाला विकली म्हणजे तोटा होते, 226 रुपयाला विकली म्हणजे नफा होते, दुप्पट होते. मग याला काय करायचं, सरळ सरळ 226 मधून 157 मायनस करा. आता इथे बघा ही झाले 16, 16 मधून 9 गेले, सॉरी 7 गेले, उरले किती 9, इथचा इथं आला. आता 12 मधून 6 गेले, उरले 6, इथं 0 आले, किती आले 69. आता 69 भागेला या दोघांची बेरीज करा, त्या दोघांची बेरीज हे झाली 3, 3 1 3, 3 दोन्ही 6, 3 3 9, किती आले 23. हे 23 याला गुणाकार करा, इथेही 23 इथेही 23. आता इथं झाले 23 आणि 23 दोन्ही 46. आता आपल्याला प्रश्न काय सांगितला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. एक तर नफ्यातून एवढे जास्त भेटले ते मायनस करा, किंवा तोटा झाला ते याच्यात ते मिळवून टाका. म्हणजे 157 मध्ये 23 प्लस करा, तोटा झाला तर मिळवायची, नफा झाला तर वजा करायची. मग इथे किती येणार 10 0, हातचाला 1 8 1, म्हणजे उत्तर येणार आपलं 180. बघा समोरचा प्रश्न काय म्हणते, एक वस्तू 355 रुपयाला विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 400 रुपयास विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता इथं बघा पुन्हा आपण तोटा नफा, जेवढा म्हणल्यानंतर 1, दुप्पट म्हणल्यानंतर नफा 2. आता बघा आपल्याला 400 मधून 355 मायनस करायचे आहे, 10 मधून 5 गेले 5 राहिले, इथं इथं किती 6, सॉरी 6 गेले 4 राहिले, इथचा एक आला 0, किती आले 45. आता हे 45 भागेला या दोघांची बेरीज केली 3, 3 1 3, उरला 1, 3 5 15, म्हणजे किती आले 15. याले गुणेला 15, याले गुणेला 15. आता बघा 15 1 15, 15 दोन्ही 30. एक तर नफ्यातून ते मायनस करा किंवा तोट्यात मिळवा. आपण तोट्यात मिळवू, 355 प्लस 15, 10 0, हातचाला 1 7 3, उत्तर येणार 370. चला आता प्रकार नंबर 14. 14 मध्ये पहिलं गणित काय म्हणते लक्ष द्या, एक वस्तू 700 रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 1100 रुपयाला विकल्यामुळे होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता आपल्याला सांगितलं की जेवढा नफा होते, आता इथं बघा इथं तोटा इथं नफा, जेवढा नफा होते तेवढा तोटा. आता जेवढा म्हणल्यानंतर 1 आणि तेवढाच तोटा होते तेवढाच नफा होते. आता प्रमाण दोघांचं सारखं आहे, इथं काय करायचं लक्षात द्या, सरळ सरळ या दोन्ही संख्येची म्हणजे 700 प्लस 1100, या दोघांची बेरीज जर केली तर इथे इथे 1800 भागेला सरळ सरळ 2 करा, बे 1 बे, बे 9 18, म्हणजे किती येणार 900 आले. आता बघा पडताळा मारू. आता संख्या जर मधात मी जर 900 जर ठेवली, तर आता मला सांगा 900 ची वस्तू जर तुम्ही 700 रुपयाला जर विकली तर किती तोटा झाला, 200 तोटा झाला.
900ची वस्तू जर तुम्ही 1100 रुपयाला जर विकली तर कितीचा नफा झाला? 200 रुपयाचा झाला का? दोन्ही सारखा, जेवढा नफा तेवढा तोटा, अशा या टाईप मध्ये येते. हे पडताळ आहे. बघा दुसरं गणित काय म्हणते, एक वस्तू 700 रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 900 रुपयाला विकल्यामुळे होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? सेम कंडिशन करायची. सरळ सरळ एक काम करायचं, 700 प्लस 900 दोघांची बेरीज किती झाली? 1600. भागाकारात सरळ सरळ 2 टाका. बे एक बे, बे आठी 16, म्हणजे मधातली संख्या कोणती येणार? 800. आता बघा हे झाले 800, हे आपलं उत्तर नाही पडलं. पडताळा मागू. 800 ची वस्तू 700 ला विकली म्हणजे 100 तोटा. 800 ची वस्तू 900 ला विकली म्हणजे 100 नफा. इथं झाला तोटा, इथं झाला नफा, असा पडताळा. बघा तिसरं गणित काय म्हणते, एक वस्तू 500 रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 700 रुपयाला विकल्यामुळे. मग आता 500 प्लस 700, 7 आणि 5 किती? 12. डबल 0 टाकून द्या म्हणजे 1200. 1200 भागाकारात सरळ सरळ 2 करा. बे एक बे, बे सकी 12 म्हणजे किती येणार? 600. आपलं उत्तर खतम. चला पण प्रकार नंबर 15. 15 मध्ये पहिला गणित काय म्हणते, एक वस्तू 600 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा होतो. जर ती वस्तू 800 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? आता बघा एक वस्तू 600 रुपयाला जर विकली, बघा 600 रुपयाला जर विकली तर 20% नफा होतो म्हणजे 120. हेच वस्तू जर 800 रुपयाला विकली तर किती नफा होईल? मग सरळ सरळ 800 गुणेला 120 भागेला 600, डबल 0 कट, 6 एक 6, 6 दोन्ही 12 आणि 8 दोन्ही 16. किती आले टोटल? 160. 100च्या वर किती वाढले? याच्यातनी 100 मायनस करा. एक मिनिट, यातून 100 मायनस करा. इथं 0 6 0 म्हणजे किती टक्के होणार? 60% वाढणार. जर 100च्या वर गेली तर ते वाढली, 100च्या खाली जर येणार तर घट होणार. चला दुसरं गणित काय म्हणते, एक वस्तू 1400 रुपयाला विकल्यास 30% नफा होतो. जर ती वस्तू 2100 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? सरळ सरळ 1400 वर 130 तर 2100 वर किती? तिरपा गुणाकार केला. 2100 गुणेला 130 भागेला 1400, डबल 0 कट. बघा 7 एक 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21. जसा तिचा भाग जाते तसा द्यायचा. बे एक बे, बे सकी 12, उरला 1, बे सकी 12. इथं जसा भाग जाते तसा गुणाकार होते तसा करून टाका. 1 मिनिट. बे पंच 10, मग 3 15, 7 1, 18 ने 19. 100च्या वर किती वाढला? 95%. म्हणजे उत्तर येणार आपलं 95%. चला समोरचं गणित काय म्हणते, एक वस्तू 2000 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा होतो. जर ती वस्तू 2800 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? आता आपल्याला सांगितलेलं आहे तोटा, म्हणजे इथे येणार बघा 2000 वर 80 तर 2800 वर किती? तिरपा गुणाकार करा. 2800 गुणेला 80 भागेला 2000, 0 कट. जिथं जसा भाग जाते तसा देऊन टाका. इथे बघा बे एक बे, बेचूक 8, बघा 8 चूक 32, 7 3, 8 दोन्ही 4 दोन्ही 8, 9 10 11, टोटल झाले 112. 100 वर किती वाढले? 100 वाढले 12 म्हणजे आपलं येणार 12% नफा. तर या टाइप मध्ये आपण असे गणित सॉल्व्ह करू शकतो. या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ते पोहोचवा. धन्यवाद.